ओम नमो नारायणाय. आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा. आज आपण ममदाबादचे गोविंदपंत कुलकर्णी आणि ठाण्याचा कोळी जातीचा लक्ष्मण खलाशी यांची कथा ऐकूया. अक्कलकोटाजवळ ममदाबाद नावाचे एक गाव आहे. तिथे 60 वर्षे वयाचा शुद्धाचरणी गोविंदपंत कुलकर्णी नावाचा ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता. त्याला जेवण केले की पोटात आग लागल्यासारखे व्हायचे. त्यामुळे फार क्लेश व्हायचे. असे खूप दुःख सोसल्यावर तो व्याधी शमनार्थ गाणगापूरला गेला. पादुकांची सेवा करू लागला तर त्याला स्वप्न दृष्टांत झाला की तुला परब्रह्माचे दर्शन झाल्यावर तुझ्या व्याधीचे निरसन होईल. ते ऐकून जागा झाला. आनंद वाटला. पण विचारात पडला, या काळात परब्रह्माचे दर्शन कुठे व्हावे? गाणगापुरात एक बाबा भट मेनवलीकर नावाचे वैदिक ब्राह्मण होते. त्यांना कुष्ठरोग उद्भवल्यामुळे ते सेवेला राहिले होते. त्यांना गोविंद भटाने दृष्टांत सांगितला. तेव्हा बाबा भटांनी दत्तचरणी विनवणी केली. तर प्रभूंनी त्यांना स्वप्न दृष्टांतात सांगितले, ते परब्रह्म अक्कलकोटात आहे. सकाळी जाऊन घरे झाडावे म्हणजे प्राप्त होईल. त्यांनी गोविंदपंतांना सांगितले. गोविंदपंतांनी महापादुकांची विधियुक्त पूजा नैवेद्य समाराधना करून बाबा भटांना नमस्कार करून अक्कलकोटला निघाले. वृद्धावस्थेमुळे आणि पोटशुळामुळे प्रवास अवघड होता. तरी स्वामींच्या भेटीच्या उत्सुकतेने त्वरेने अक्कलकोटला पोहोचले. प्रत्येक घरात शोधू लागले. शेवटी एका सात्विक ब्राह्मणाच्या घरी चोळाप्पाबरोबर स्वामी बसले होते. आपल्याशीच खेळत होते. गोविंदपंतांनी साष्टांग नमस्कार घातला आणि विचारणार तर स्वामी म्हणाले, पूर्वजन्मी वृद्ध गाईला गांजलेस म्हणून पोटशूळ उठला आहे. 7 दिवस गोमूत्र आणि गाईचे शेण खाल्लेस तर व्याधीमुक्त होशील. ते अंतरसाक्षीत्व पाहून ब्राह्मणाला आश्चर्य वाटले. त्याने 7 दिवस गोमूत्र आणि शेण भक्षण केले आणि रोगमुक्त झाला. रोग मुळापासून गेला. अन्नपचन होऊ लागले. वात दाह शांत झाला. परब्रह्माच्या दर्शनाने गोविंदपंत आरोग्यवंत झाले. त्यांनी स्वामीचरणी नमन करून त्यांची स्तुती केली. नंतर यथाशक्ती पूजा नैवेद्य ब्राह्मण भोजन करून मोठ्या समाधानाने ते आपल्या गावी परत गेले. मुंबई ठाण्याकडचा एक कोळी जातीचा लक्ष्मण नावाचा मोठा खलाशी होता. जलमार्गाने नावेतून व्यापार करत असे. खूप मालाची ने-आण करी. एकदा जहाजात खूप माल भरून निघाला तर अचानक समुद्रात तुफान आले. जहाज मालासुद्धा समुद्रात बुडू लागले. तर लक्ष्मणाला दैववशात स्वामींचे स्मरण झाले. म्हणून त्याने स्वामींना हाक मारली, धावा धावा, मला या संकटातून वाचवा. इकडे अक्कलकोटात महाराज चोळाप्पाच्या घरात आनंदाने खेळत होते. ते अचानक गडबडीने उठले आणि आपला उजवा हात खाली घालून हू 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 असे करून एखादी वस्तू उचलून वर काढून ठेवावी तसे उचलले. लोक आश्चर्य करू लागले. इकडे एका क्षणात जहाज काहीही नुकसान न होता चेंडूसारखे उचलून वर तरले. योगीश्वरांच्या हातातून एक घटकाभर खारे पाणी पाझरत होते. नंतर 8 दिवसांनी लक्ष्मण घर मंडळींसह अक्कलकोटला आला. त्याने घडलेली सर्व हकीकत मंडळींना सांगितली. नंतर साष्टांग दंडवत घालून स्तुती करून वस्त्र अलंकार
100 रौप्य मुद्रिका स्वामींना अर्पण करून नैवेद्य ब्राह्मण भोजन करून समर्थांचे आशीर्वाद घेऊन गुरुस्मरण करत आनंदाने घरी गेला. आज आपण इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत.